पहारा बरोबर आहे. राम राम मंडळी. बऱ्याच दिवसांना पुढच्या मंडळीची गाठ पडली, मुंबईत पडलेली. नेहमीच मूर्खले आम्हाला म्हणजे कधी मध्ये पगाराला मात्र सगळ्याच्या आधी आपण व्यवस्थित टायमावरती हजर झाले. गाड्यावर नाण्यातच विसरलं, बाथरूम मध्ये विसरलं, आंघोळ केली तर म्हणून त्याच्या अगोदर आपण आलोय, आपला पहारा व्यवस्थित ठेवूया म्हणजे झालं. राम राम राम. किती दिवस असं लोकांचं फोकाटचं काय काय झालं? येळव जरा यायला शिकत जा की. अहो मी तुमच्या अगोदर काय का काय याचं? अहो मी तुमच्या अगोदर काय अगोदर आलाय तुम्ही? किती वाजता आला? मी हा? 7 वाजता. 7ला इथं आलाय. हा. 7ला तुम्ही इथं आलाय. फाकड्यांना बोला मी 1 तास लेट झाला, मी 2 तास लेट झाला. मी हा नवा तुला घड्याळ येतं आता घड्याळ म्हणजे काय उगाच म्हणतोय का? का? अरे मी 7ला आलो, तू 9ला आलास. आणि मग 12, 11, 10, 9 एका तास 2 तासानं लेट आला असता. 8 आणि 7 नवा हा. तुझ्या बापाला घड्याळ उलट फिरलं होतं. हा? अरे 12च्या नंतर ये, 12च्या नंतर 11 घड्याळ काय उलट फिरता येईल तुझं. आईला याला घड्याळ कळतोय म्हणायचं. हा? आपण आपलं काय झालं? लेट येण्याचं कारण सांगितलं पाहिजे. त्याचं काय झालं जोडीवाल्या? काय झालं असेल ते सांग. नुकतंच नवीन लगीन झालं. नुकतंच नवीन लग्न झालं, दोघात बोला चाली सुद्धा अजून नाही. तिला वाटायचं हे ना अगोदर बोलावं, बर आणि मला वाटायचं हे अगोदर बोलावं. आपली पायरी कशा कमी पाहिजे? करून द्यायची. ह्या वादात 4 दिवस झालं लग्न होऊन तरी बर तकडे काय दोघाचा बोलायचा बोलण्यात आली नाही. बोला चालू नाही. बर. गावात सप्ताह बसलेला हा. आणि मग गावात जोडी जोडीनं कीर्तनाला पळते ते ना, आम्ही आपलं खुशाल वाकळत पळायचो. शेवटी 5व्या दिवशी नाही राहावली. बर. जवळ जवळ आली हा. कसं करते? कशी? मी नुकताच कुठीवर ना आलो. आधी जवळ कशी करते ना कारभारी? 4 दिवस झाला गावात तिकडे सप्ताह चालला आणि तुम्ही आपलं खुशाल वाकळत पडताय. आता पहिल्यांदा बायको बोलली म्हणलं गुदगुल्या झाले की. लय मोठ्या गुदगुल्या. म्हणलं काय म्हणणं आहे तुझं? बोल. हा. काय म्हणणं आहे तुझं? ते काय नाही, आज आपण दोघांनी मिळून कीर्तनाला जायचं एवढंच म्हणलं. हा मग जाऊया की कीर्तनाला. हा. पण म्हणलं हे बघ, बर म्या केली नाही सकाळी आंघोळ. हा तवा एखादं असं कर, ही माझं बाथरूम आहे, ही माणसं लांब बसले तसं लांब. हा खूप हा. घरापासून लांब आहे बाबा. घरापासून थोडा लांब आहे रे. हा. पाण्याची व्यवस्था तर काय म्हणून तसंच बांधलंय. बर. तसंच मग म्हटलं हे बघ, आता अंधार पडलेला, हा. बाथरूमात बी उजेड नव्हता, असाच लांब नाही याचा उजेड. बर. मग बाथरूमात आपलं तिला म्हटलं, आता बोलायला सुरुवात झाली होती, तिला म्हटलं एक भगुलं तापीव आणि बाथरूम मध्ये बादलीत ओतून ठेवू, मग मी सांग घेऊन आंघोळ करतो. हा. आता देवळाकडे जायचं म्हटल्यावर ना आंघोळ केली पाहिजे. आंघोळ केली पाहिजे. गेलो, टावेल चटी टाकला की खांद्यावर, हा. गेलो आतमात बाथरूम मध्ये. बर. मग तिनं बादलीत पाणी ओतलेलं पाणी होतं. ओतून त्याच्यात ठेवलं. आपला नळ चालू केला. आईला म्हटलं आपण देवळाकडे जायचो आहे, साबण लावून स्वच्छ आंघोळ करून जाऊया. बरोबर. साबण चापसायला लागलो. हा. दरवाजा पुढे टाकलेला, अंधारात साबणच दिसना. म्हटलं आता बोलायला सुरुवात झाली. अगं म्हणलं साबण कुठं आहे? हा, तिथंच आहे की बाथरूम मध्ये. तर काय नाला की मंजुळा आवाज. बर पुण्याचा चापाचा असा तर गावला. मग साबण लावला की सगळा. बर. साबण लावला, पुण्यात राहिलेली ती बादलीत पाणी राहिल्यावर सगळा साबण स्वच्छ धुवून काढला. बर स्वच्छ धुवून काढला आणि पहिली वली चटी काढली. हा टावेल घेतला, तारवणं लावला आणि दुसरी आपले तर नेऊन टाकलेली ऑर्डर बॅग टाकलेली घेतली आणि चडीत पाय घालायला लागलो. रोज चडीत पाय जातून आज चडीत पायच जायना झालाय. आणि म्हणलं रोज चडीत पाय जातून आज पाय का जायना, पाय का जायना. दरवाजा असा उघडला आणि बाहेर उजेडावाशी चडी धरली. बर तर चडी राहिली बघलं ना, आणि बायकोच्या जंपराच्या बाहेर पाय कोंबले. तुझ्या बापाने सांगू नको कुणाला. चौकीशिवाय कशा मग गडबडीत काय येण्यासारखं पुण्याला निघाल की
दोघ जण हातात हात घालून जेवण केलं. वर तकडं मृदंग वाजायला लागला. महाराजांचं कीर्तन म्हटलं आले वाटतं का सुरुवात झाली. मग ती गेलो की आपण गाव बघतोय आईला आज नवीन जोडा आलाय कीर्तनाला म्हणायचं. मग आलं की आलं. मी आपला ती माणसं बसले तसा लांब बसलो एकटाच. तुटाक बस हा गार लागत होतो म्हणून शाल एक आणलेली नंबर धोंडा एक गावला. त्यातच म्हटलं हे बघ मला इथे कीर्तनात झोप. मग महाराज तर पुढं अपमान करतात. तुझा म्हणलं मंडपात मी आपला तकडं लांबच उभा राहतो. हे आपलं बसतो तर. मग मी झालं की इकडे महाराजांचं कीर्तन रंगाला आलंय. तेवढ्यात मी बी रंगाला आलो की झोपच्या ततच लागली जोहात जेव्हा बसलो तो नंबर धोड्याला टेकून ततच शाल घेतली अंगाव आणि दिली आणून इकडे मी माझे जोहाब चालली. तकडे कीर्तन संपलं. कीर्तन संपायची वेळ झाली. आता चांगला घरात मी घोरत पडलेलो. तेवढ्यात एक कुत्रा आला. त्याला वाटलं इथं नंबर धोडाचा आहे. झाले की वाकडत आता चांगल्या कृती त्याने कामाला केली ना. अभिषेक आलाय सुरुवात वर्ण कीर्तवणी. त्याचा ती कार्य भाग उरकून निघून गेलं. मला काय माहित नाही. तुला काय सुद्धा अजिबात माहित नाही. पुण्याला कुणीतरी अन्नदात्यानं एक केळाचा घड दिला होता. त्याचं आयला म्हणजे शेतात आठवडा 5 दिवस झाला केळाचा घड पाडलाय. एका पोराला सांगितलंय हे छोटं छोटं तुकडं करा हित आहे ते तेवढेच मी सगळेच वाटून टाकलं. त्यानं आपलं छोटं छोटं तुकडं केलं. वाटत वाटत कशी नजर गेली आहे का इथं कोणतरी बसलंय वाटतं का. आलं मला हलवून जागा केलं. हे काय राव झोपलाय कीर्तन संपलं तरी दहाही परसात म्हणून केळाचं 2 तुकडं त्यानं माझ्या हातावर ठेवलं. आईला म्हटलं पहिल्यांदा देवळाकडे आलोय आपल्याला देवाचा प्रसाद मिळाला म्हणून जरा व्हायचं झोपच्या भरात जास्त दाबलं. 4-5 दिवस तर कधी झालं जरा बिळाल्या गेलं निघून नुसती सार राहिली. आता आईला म्हटलं पहिल्यांदा आलोय ना आपल्याला प्रसाद नाही. कोण्या दुसरा चोळत ती खायला गेलो. दुसरा तुकडा गावल्याला. मग झालं की ती बी फास करून गाभा निघून गेलं सार राहिली हातात. आता काय करायचं आहे ना म्हटलं पहिल्यांदा आलोय देवळाकडे आपल्याला देवाचा प्रसाद नसावा. असं कसं मग पुण्यात लागलो की चापचायचं तर गावतोय का बघायला. शालीव म्हटलं गावतोय का बघूया. एवढाच खाऊया. 2 तुकडे गावलं. पहिला तुकडा तोंडात टाकला. एवढा बेकार लागला. आईला म्हटलं बायको म्हणत होती कीर्तन लय गोड असताना मला कसं बसायला मजा लागतं या म्हणून दुसरा तुकडा असा मरकुरच्या उजेडावर घेऊन बाहेर गेलो. बघतोय तर कुत्र्यानं अभिषेक केलेला तुकडा माझ्या हातात. लगा म्हटलं ही देवानं आपल्याला लांब असलेल्याची सजा दिली. बसनात कीर्तनात नेहमी जवळ मी बसतो. काय म्हणाय तेवढा म्हणतो. काय तेवढंच काय पुण्य वाढलं तर वाढलं. मागच्यासने काय कळतंय का कमीत कमी झोपवता रे नका नाहीतर माझ्यासारखं हे असं होईल. बर महाराजाच टाइम झाले. तू आलाच टाइमाला शासनाच तयारी करून घे. अजून महाराजा स्नेह टाइम. तोपर्यंत काहीतरी करूया. काहीतरी नाही. बारूड म्हणायचं. बारुडाचं सांगतो. बारुडच म्हणायचं. मग असं कर की तू सासू आणि मी सून. बुटकी सासू लांबडी सून. चालेल. हा लुगडं नेस. तुला लुगडं आहे का. आता एक आण तुला एक आण. मला तयारीच करून ठेवली. तयारीच करून ठेवली. आता ह्याचा पदूर कोणीकडे आहे. दोन्हीकडे तसलंच दिसतोय. पदूर कसला असतो असू द्या. महाराज कसा आहे टायमिंग आहे कमी. तेव्हा सासूबाई तुम्ही लवकर नेसा. तुम्हाला म्हातारपणी ओळखायचं नाही. तेव्हा एका मिनिटात नवा नशिबाला पांढरं चाललंय विजळलंय. होई हा गेले तर तुला आणि माहिती हे कुठली पद्धत नेसल्याची. निमरान खाल्लं उघडच. असू दे आता म्हातारपणी कोण बघ. बरं तुमचं झालंय जरा मला वर्षी धरू लागत थोडं पलीकडे.
ती नवरा लगेच पॅन्टीत पाय दोन फुटसून तयार होतो आणि बायकोच्या माग झाड पण आहे तुझं तुला उरकतच नाही त्याला कुठं माहिती असतं हे असं कोपरी हे करायचे असतं निरेवी आपल्याला आले दाडपा घेऊन आणि हे मला आणलंय कुठनं द्राक्षाच्या बागेचं सोड 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 सासूबाई असं करते मी तुमच्यावर एक बारूद चांगलं चांगलंच म्हणणार सासूबाई आले सासूबाई रुसल्या रुसायचा नाही यार या इकडे पुढं लगेच रुसून निघाला का काय सासूबाई रुसल्या कोपऱ्यात जाऊन बसल्या कोणीकडे आल्या इंगळताई इंगळी आली इंगळी त्याच्या तिरीला किंवा ढसल्या लागल्या उड्या हाणाय सासूबाई आल्या सासूबाई फुगल्या बघा बेडका फोटो नका ती फुगू नका नाही सासूबाई फुगल्या चुलीत जाऊन हागल्या असलं सांगायसाठी सासू केलं शिवी झापणायचं सांगायचं मला गेला आलंय बाहेर नेऊन बसवला असता म्हातारपणी नाही सोसत काय म्हातारपणी सोसत नाही सांगायचं तरी कळतं का नाही हा सासूबाई फुगल्या चुलीत जाऊन बर हागल्या त्या हागल्यान भरभर लागल्या सासूबाई आल्या कोणी गैरसमज करून घेऊ नका हे वासनारूपी सासू आहे या सासूची वासनेला सासूची उपमा दिली आणि ही वासनारूपी सासू जर एखाद्याच्या घरात किंवा एखाद्याच्या शरीरात जर घुसली तर घराचं किंवा शरीराचं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही तेव्हा नाथरायण सांगितलंय या वासनेपासून सावध राहा एका जनार्दनी सासू साऱ्या दुनियेचं होईल हसू आणि मग साऱ्या दुनियेचं हसू झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून म्हणतात सासूबाई काय चाललंय रे सासरा कशी आला सासरा कधी आला हराम खोरा तुला कळतं का नाही काय करतोय काय चाललंय हे सासूबाई भारूड आहे असलं भारून असत सासूची उपमा दिली की वासनारूपी सासू जर कुणाच्या घरात जर घुसली त्या घराचं वाटून वाटून झाल्याशिवाय राहणार बरोबर आहे म्हणून ही चाललं होतं असं हे कसलं होतं कसलं होतं तवा हा कसलं होतं तवा कसलं असलं कसलं होतं म्हणजे सासूबाई हागल्या तेव्हाच तुम्ही आलाय आवाज ती चाललं होतं तवा आलाय का तुम्ही आग लागली तुझ्या तोंडाला काय बोलशील त्याचा भरोसा नाही अहो कसं आहे मी म्हटलं ती चाललं होतं तवा आलाय का हा असं म्हणायचं दारपाल सगळं व्यवस्थित आहे त्याला काय व्यवस्थित कशाचं आमचं टापटिपीत आहे अरे राज दरबार व्यवस्थित आहे का मूर्खा त्याला काय होतंय हा त्याला काय होतंय कसं का होतंय म्हणजे कसं आहे कसं काय चाललेलं आहे दरबार कुठे चालतोय? आहे कुठंच आहे?
मूर्ख कुठला बोला की थांब जरा 2 मिनिटं जरा मला बोलू दे. नाही दमत नाही मी आज घेऊ नकोस. भीमाजी दादा परखांडे यांच्याकडून 200 रुपये, रामदास परखांडे यांच्याकडून 200 रुपये, सुनील दादा विष्णू परखांडे यांच्याकडून 200 रुपये, राघुशेठ परखांडे यांच्याकडून 200 रुपये आणि आमच्या भारुडाचं एक नाक असणारे विठ्ठल दादा मळेकर यांनी 500 रुपयाचं पारितोषिक त्यांचे सतस्य आभारी आहोत. हे द्वारपाल बोला महाराज. अरे देव कुठे गेले सगळे? हा? देव कुठे गेले? देव कुठे गेलं? सहदेव कुठे गेले? सगळे देव सगळे देव सगळे. सहादेव नाही मुर्गा. महाराज काय आज्ञा आहे? आपल्यावर आक्रमण करण्यासाठी दैत्य येत आहेत. त्यांच्या बरोबर 2 हात करण्याची ताकद आपल्यामध्ये आहे आणि त्यांना पळवून लावल्याशिवाय सोडायचं नाही. ध्यानात ठेवा. लक्षात ठेवा कधी येत आहेत ते दैत्य. देवेंद्र आला तुझ्या दरबारात. इंद्र ये समोर तुझं राज्य वैभव सर्वच काय आम्हाला हवंय. ये म्हणजे तुम्ही आमच्याशी 2 हात करण्यासाठी आला? युद्ध करायला आलात. अरे आपली लायकी बघून तरी राहायचं. अरे कुणाची लायकी कळताय? आम्ही सुद्धा कमी नाही तुम्हाला. शस्त्राने युद्ध करायचं नाही. मला युद्ध करायचं एका एकाने करायचं. तुम्ही यांच्या बरोबर करा पहिला. आपल्याला वाटत नाही. चला आपण आत्ताच्या पायातून निघून जाऊ. समोरून काय करी हरामखोर. कुठं आहे ते? कुठं आहे? मला नुसतं दावा. काय नाव आहे? इकडे 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 इकडे. तू कुठे गेला होता? काय नाव आहे तुला? ते राक्षस ते पळून गेले हरामखोरा. आम्ही ह्या नाही गेलो होतो. नाही. शस्त्र हे मोठ्या माणसाला आवाजावं घालावं. असं या किंवा आवाजावं जा किंवा आवाजावं. हा तसं नव्हं. एखादं समजा मोठं जर असलं, मोठी व्यक्ती असली किंवा एखाद्या मोठ्याचं पुत्र जरी असलं तरी त्याला हाड मानायचं नाही. मग काय म्हणायचं? हाड मानायचं नाही मोठ्याला कुत्र्याला. काय म्हणायचं? अवहाडा अवहाडा नालायका. इकडे आपण इकडे परत थांबा. आराम धरून त्याला आणि इकडे धरून आता का बाबा? काय झालं काय रे तुला? तुम्ही मला कशा प्रमाण तुला कशाला मारतो मी? त्याला
म्हणून माझं कातडं काढलं की बा. असं झालं होय. मला कसं लागलं नाही? ए इकडे या आपण जरा पाताळ लोकात जाऊया कुठे? पाताळ लोकात पाताळ लोकात हा हा म्हणजे पाताळात तेच की, पाताळ लोकात. असं बोलला मग लोकात मग जाऊया. पाताळात जाऊया पाताळच म्हणते ती. कसला तकडा बिरबिटीची हार असेल. काय रे बिरबिट असेल मग पाताळ काय असतं? अरे स्वर्ग मृत्यू आणि ह्याच्या खाली असणार ते पाताळ तिथं पण अशीच एक सृष्टी आहे हा तिथं जायचंय आपल्याला कुठलं जायचं हा जाऊया की मी येतो चला चला आम्ही काय मी चैतन्य ऋषी मुनीची पत्नी आहे. मुनिवर्य बोला काय सांगायचं तुम्हाला, बोला 5-6 महिने मला ओळखले आहेत होय की आणि मी गरोदर आहे. पण मी काय म्हणते, काय म्हणता आता ह्या अवस्थेत होणार तरी कसं हे माझं मला समजेनसं झालं आहे. काय नाही परमेश्वरच्या कृपेने तुमचं चांगलं होईल म्हणजे तुम्ही आता आराम करा असं हा पर्णकुटीमध्ये जाऊन आराम करा ठीक आहे. तोपर्यंत स्नान संध्या करण्यासाठी मी ठीक निघत आहे, आहे आपण स्नान करून पडदिशी या म्हणजे झालं. ठीक आहे मुनिवर्य तर स्नान करण्यासाठी गेले आहेत आणि पर्णकुटीत मी एकटीच आहे. काय करावं आणि काय नाही माझं मला सुचत नाही. महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार असो. आशीर्वाद आहे. हे, हे. काय झालं काय झालं काय झालं काय करता? कुठे काय? आता वा! 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 दरबार बोला महाराज काय झालेलं आहे, आपण सर्व देवाचं आणि दानवाचं युद्ध झालं त्यामध्ये दानवांना आपण पळवून लावलं. वंडा हनुमान पाहता बैलजोडी केली एक काम करा, 2 सांगा चला नृत्यांगाला घेऊन या. कुठं अंगणात घेऊन यायचं नृत्यांगाला आता माझी मजा आहे. अरे डान्स बघायला मिळणार. तुम्ही बसून घ्या, आम्ही बघतो. जोडीवाल्या चल आपण नृत्यांगना बोलतो. जोडीवाल्या हे बघ हीच दिसतंय हिथच दिसते ती दरवाजा वाजवू का बाई कितीनं शेजारच्या त्या काकीनं सांगितलं तुमच्या चंपीला बांधून घालत जावा, रोज येतील माझ्या दरवाजा पुढे भुंकत बसते. ही बाई अजून स्वयंपाक झालेला नाही, पुढच्या दाराला हो. आम्ही चंपी नाही, चंपा. आपला काय? आम्ही गडी माणसं आहे. मग इथे काय करताय? हे तर तुमचा कार्यक्रम आहे ना? हो आहे ना. हा, मग तुमचं आम्हाला पाहिजे. अहो मग बाहेर को बात या ना. बाई तुमचं दार लागलंय. काय? लगा ह्या सगळ्या पाहिजे लावलं नाही की. लावलं लागलंय काय वेगळं?
लवकर अरे लावलंय मग तुझे. लावलंय मग. अहो हा. तुमचं दार लावलंय. अहो दरवाजा नुसता पुढे ढकललेला. नुसतं बघ पुढं दाखला. येऊ का? हा या ना. चला. हा, तू पुढं होती. हे राम राम. राम, राम, राम. काय झालं कुशाल आला असं म्हणालाच बाई तुझं दार लागलंय आणि मग हे कोणाचं दार आहे? म्हणून हाय नाही, हे कोणाचं दार आहे? माझेच आहे. आणि मग कोणाचं लागलंय? हा. नाही, कोणाचं लावलंय? बरोबर मग लावलंय माझंच म्हणजे. आहे. बरं असू द्या. आता लय लांबड लावण्यात वगैरे वाटत चपटागत लांबड लावू नका. तुमचं आपल्या कार्यक्रमाचं कसं कसं असेल तसं सांग. रोख रक्कम 51,000 ठीक आहे. काय झालं? तुमचं सामान आम्हाला विकत नका. हो मी काय काढलंय आम्ही. आणि मग एवढी कशाची किंमत लावली या? अहो केवढा मोठा माझा संच आहे. 51,000. रोख रक्कम 51,000 रुपये घेईल. 51,000. हा. अरे बा सांग की रे वाईस. माझ्या भाषेत हा, तुझ्या भाषेत सांग वाईस. हो भाई हा बोल. 51,000 रुपये काय भेटणार नाही. मग एक गुळाची घ्या आणि 2 पाहिजे हा ब्रेड देतो. काय पण 2 पहिले हा ब्रेक. हे पहिलं होतं वाडाखाली हे वयाचं. हा? ते पहिलं होतं आता गुगल पे आले. बरं असू द्या. चला. ठीक आहे चालेल. नृत्य गायनाला सुरुवात करा. ठीक आहे सिंहासनावरती बसून घ्या. ऐका
बोला राजे बोला. काय सुंदर नाचतेस ग नृत्यांगना. राजे हा? इतका डान्स माझा आवडला तुम्हाला. असं वाटतं कधीच तुला भेटीतून सोडून खरंच म्हणताय राजे. का नाही नृत्यांगना. बोला बोला राजे. बोला महाराज. नृत्यांगना हा बोला की. त्या केसाला काय झालं. काय नाही मी बापकट केलाय. आवडला नाही का? काळी 4 वर लागलाय बहुतेक. सांगा ना. आवडला ना? नाही नाही, खूप आवडला. सांगा ना महाराज. आवडला ना? अगं खूप आवडला. पण काय हो महाराज, काय तुम्ही नुसतं माझ्या बापकट्याला हात फिरवताय. मग काय करू. माझा एखादा मुक्का तर घ्या ना. हा, नाही, घ्या ना. नाही. चला चला चला. आता लोक जायचंय. चला लवकर.